हाय हॅलो नमस्कार. चला माझे व्हिडिओ आवडत असले तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं का. व्हिडिओच्या आधीच सांगून देते आता. तर ही माझी दोन इटुकली पिटुकली मस्त गरमागरम शेवचा आस्वाद घेत आहेत. आज मम्मीनी शेव करण्याचा बेत केला होता. तर त्यासाठी जिथे ओवा, जिरे, लसूण आणि लसणाची पात हे सर्व वाटण एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्तपैकी छान दळून घेतलं मम्मीने इकडे. बरं ही मम्मीची माऊ जी की मध्ये मध्ये करत होती, ही काय बनवते, ही काय बनवते, आज काय स्पेशल असेल. आणि इकडे मस्तपैकी घरच्या डाळीचं पीठ घरी बनवलेली घरच्या शेतीतले हरभरे बरे का, त्याची डाळ गिरणीमधून दळून आणली आणि त्याचेच पीठ इकडं मम्मी मस्त बोलता बोलता गप्पा मारता मारता चाळून घेत होती. आणि मग मम्मीने इकडे दोन्ही पिठं वेगळे वेगळे करून घेतले. मी माझ्या मम्मीला ताई बोलते. तुम्ही तुमच्या मम्मीला कमेंटमध्ये करून सांगा की काय बोलतात. कारण पहिले तर असंच असायचं, ताई, अक्का, मम्मी, मावशी, आई हे सर्व उच्चार केले जात असायचे. आता तर परफेक्ट आई आणि मम्मी हे 2 शब्द. बरं का. इकडे मम्मीनी मुलाची एमर्जन्सी आली तोपर्यंत काय लहान बाळांची एमर्जन्सी आहे ते समजून घ्या. तोपर्यंत मम्मीने इकडे पीठ तयार करून ठेवलं. त्या पिठामध्ये टाकलं ओवा जिऱ्याचं जे वाटण बनवलं होतं ते वाटण, थोडंसं तिखट शेव होती तर लाल तिखट आणि अंदाजानुसार मीठ हे सर्व घालून आणि घट्टसर असं पीठ मम्मीने इकडे मळून घेतलं. बरं ते जे वाटण केलं होतं ना, तर ते सोऱ्यामध्ये त्यातलं जाडसर अडकू नये म्हणून मम्मीने चाळून घेतलं होतं बरं का. आणि इकडं मस्त अशी आपली गरमागरम शेव खायला तयार आहे. चला तर मग या शेव खायला. बाय.